राज्यातील ओबीसी भटक्या जाती जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवा, कळवण तालुक्यातील ओबीसींचा एल्गार। राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठी समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र तो साधारण भाग 4 दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे। यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मूळ ओबीसींवर यामुळे अन्याय होणार असून ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण न देता इतर प्रवर्गातून आरक्षणाची तरतूद शासनाने करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कळवण तालुका तसेच ओबीसी बचाव संघर्ष समिती कळवण तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे। ओबीसी प्रवर्गात सध्या 373 जाती असून मराठा समाजाचा देखील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले गेल्यास भविष्यात मूळ ओबीसींना चतकुर भाकरीसाठी रडावे लागेल व भावी पिढी झालेल्या अन्यायाबाबत कधी आपणास माफ करणार नाही। त्यामुळे आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाने एकत्र येऊन शासनाचे निवेदन सादर करावे व घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध करावा, समता परिषदेचे कळवण तालुका अध्यक्ष शशिकांत बागुल यांनी केले आहे। निवेदनाद्वारे ओबीसी समाजाने नोंदवलेल्या निषेधाचे पत्र कळवण तहसीलदार तसेच कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना सादर केले आहे। यावेळी कळवण तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण इथं जमलेलो आहोत तर आपल्या ओबीसी आरक्षणावर जे अतिक्रमण होत आहे या संदर्भात आलेलो आहोत। अतिक्रमण म्हणायचा उद्देश एवढाच की आपण महाराष्ट्रात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं मराठ्यांना आरक्षण द्या, आमचा विरोध नाही, पण ते देत असताना आमच्या तटातील तूप तुम्ही घेऊ नये ही आमची इच्छा आहे। कारण आमचं तूप आमच्या तटातून तुम्ही घेतायत, आमच्या 370 जातीतील लोकांनी काय करायचं हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण ज्या वेळेस आपण कुठेही जातो, मोठे अधिकारी असू द्या, कुठलेही अधिकारी असू द्या, तर ते महाराष्ट्रात म्हटल्यानंतर त्यांचेच असतात आणि आपण कुठेतरी कमी पडतो। आज ते म्हणतायत, जरांगे पाटील साहेब म्हणतात की आमच्या विद्यार्थ्याला 40% आणि ओबीसीला 90%, असं काही कुठं राहील मला तर दिसलेलं नाहीये। पण जर असं घडत असेल तर त्यांनी त्यांचं टिकणार आरक्षण घ्यावं, आमच्या तटातून घेऊ नये हीच आमची इच्छा असेल। कारण त्यांनाही आरक्षण द्यावं। ज्यावेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस रयतेचं राज्य म्हटलं जायचं, आज कोणतं राज्य म्हणायचं? या राज्याला काय नाव द्यायचं? रयत जर राज्य खायला निघालं तर काय म्हणायचं? आपण यांच्या राज्यात जर आपण म्हणतोय आपण भटके विमुक्त आदिवासी ओबीसी, आपण ज्यावेळेस रयतेचं राज्य होतं त्यावेळेस महाराजांच्या मागे जसं उभं होतो तसंच आज एकनाथ शिंदे मागे सुद्धा तसंच राज्य उभं आहे। पण एकनाथ शिंदेनी जे पाठीमागच्या दारातून जे आरक्षण दिलेलं आहे हे कुठल्या न्यायाने दिलेलं आहे, हे कोर्टाच्या न्यायाने दिलं का काय दिलं हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे। आणि जे आपण आता म्हणतोय कुंभी पण आपल्याच आहेत आणि ते पण मोर्चेत सामील होतात, हे कुठं न्याय आहे? आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला आज हे जनसंख्येवरनं वाटतंय। पण ठीक आहे, आपणही आपला संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या तटातलं तूप आपल्या तटातच राहिलं पाहिजे आणि आपल्या मोठ्या बंधूला दुसऱ्या तटातून त्यांचं स्वतःचं तूप तयार केलं पाहिजे हीच मी इच्छा व्यक्त करतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी राहुल पोटे, कळवण।